skilltapro.ai/era या वेबसाईटला आपण हा डेटा टाकलेला आहे. तर या ठिकाणी विद्यार्थ्याने ॲक्सेस मोबाईलवरती सुद्धा करता येईल. जर त्याने इथं त्याचं नाव टाकलं तरी नावानुसार सुद्धा त्याला सर्च करता येईल की नावाप्रमाणे सगळ्या सेंटरच्या डेटामध्ये जिथं जे अनिल नाव असेल तो शोधून सांगेल तुम्हाला. आणि जर तुम्ही सेंटर कोड टाकला असेल तर सेंटर कोड टाकता येईल. महिना निवडता येईल, तुम्हाला ज्या महिन्याचा डेटा पाहिजे तो निवडता येईल. त्याच्यानंतर मी नाव खोडतो इथून आणि सेंटर कोड तुम्हाला सर्च करता येईल. तुम्ही त्यानुसार टाईप करायचा सेंटर कोड 27-210-266 तर तुम्हाला 66चा डेटा दिसेल. जो डेटा पाहिजे तो तुम्हाला इथून फाइंड आउट करता येईल. हा एक लीडर बोर्ड आहे. आपल्याला टॉपचे 10 विद्यार्थी काढता येतील, टॉपचे 50 काढता येतील किंवा ऑल सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये टॉपला कोणी बॉटमला कोणी हे असा डेटा आपल्याला काढता येतो आणि विद्यार्थ्यांना सांगता येतं की बघा बाकीचे विद्यार्थी किती पुढे गेलेत आणि किती मागं कोण कोण राहिलेलं आहे. जे मागे राहिलेत त्यांना शनिवार रविवार ओव्हरटाईम करून 3-3 सेशन पूर्ण करून घेता येतात. बॅकलॉग असलेल्या विद्यार्थ्यांना 3 सेशन पूर्ण करता येतात. ज्यांचा बॅकलॉग नाही आहे त्यांना 2-2 सेशन करता येतात. आता जे बॅकलॉगवाले विद्यार्थी शेवटचे बॉटमचे विद्यार्थी बॅकलॉगवाले आहेत त्यांना कंपल्सरी करता येईल किंवा तुमच्याकडे आणखी काय पर्याय असतील त्या पद्धतीने तुम्हाला त्यांचा इरा वेळेत पूर्ण करून घेणं पॉसिबल आहे. प्लस इथं आपल्याला ॲव्हरेज दिसतो बघा. ॲव्हरेज किती आहे? 9चा ॲव्हरेज आहे. तर आपल्याला सरासरी 12 ते 13चा ॲव्हरेज म्हणजे सगळे विद्यार्थी 12 सेशनच्या पुढं गेलेले असले पाहिजेत हा आपल्याला अंदाज करता येतो. कारण हा एप्रिल महिन्याची बॅच आहे. त्याच्यानंतर आपण मार्च बघितला तर मार्चचा तर ॲव्हरेज किती आहे? तर ॲव्हरेज सेशन इथं 22 दिसतोय. तर सरासरी हा ॲव्हरेज 26चा पाहिजे होता. तर 4 कमी आहेत. तर बरेचसे विद्यार्थी काय आहेत ते मागे पुढे आहेत. तर काही विद्यार्थी मार्चला ॲडमिशन घेऊन सुद्धा खूप मागे आहेत. असे काही विद्यार्थी आहेत. तर ह्यांच्यावरती आपल्याला फोकस करता येईल. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असं असतं की नाही इथं 2 सेशन दिसते पण माझे ॲक्च्युली 14 सेशन झालेली आहेत. तर त्या मुलांना आपल्याला लगेचच सोल्युशन देता येते 2 ते 14 कसे करायचे. तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी एक ॲडमिन पॅनल दिलेला आहे. तुम्ही ॲडमिनला जाऊन म्हणजे हे काम स्टाफ करेल. इथं तो विद्यार्थ्याचं नाव सर्च करायचं. तर 278ला लॉग इन केलं मी. त्याच्यानंतर हा विद्यार्थी निवडला मी आणि या ठिकाणी जाऊन त्या विद्यार्थ्याचं नाव पूर्ण नाव लिहायला पाहिजे असं काही नाही. नुसतं नाव लिहा तुम्ही. तर दिसेल इथं की तर 13 आहे. तर सोलरला 13 दिसतोय पण आपण आपल्या इराला चेक केलं की त्या ठिकाणी 25 आहे. तर तुम्ही इथं 25 लिहू शकता आणि सेव्ह करू शकता. असं का? कारण मग आपण आपला डेटा सोलरला अपलोड नंतर करू पण विद्यार्थ्यांचे इरा सेशन आत्ता आपल्या इरा सर्व्हरमध्ये किती दिसतात ते महत्त्वाचे आहे. तर ते आकडे आपल्याला मॅच करून घेता येतील. किमान सेशन काउंट करा. मार्क्सचं आपण नंतर बघूया. पण मार्क्स पण तुम्ही करू शकता. इथं लिहू शकता. इथं मार्क्स पण लिहिले मी समजा 20 मार्क्स झालेले आहेत आणि सेशन 25 झालेले आहेत आणि सेव्ह बटनावरती क्लिक केलं की तो डेटा इथं तुम्हाला दिसायला लागेल. तर हे काम आपण ॲडमिन लॉग इनला दिलेलं आहे. आणि तुम्हाला जर का सगळा डेटा एकदम अपलोड करायचा असेल तर तुम्ही काय करा सोलरला जा. सोलरला गेल्यानंतर रिपोर्टमध्ये क्लिक करून लर्निंग प्रोग्रेशनवर जायचं आणि या ठिकाणी गेलं की एक्सेल डाउनलोड करून घ्यायची. हे जुलैचा मी डेटा घेतला, जूनचा घेतलेला आहे. तर एक्सेल डाउनलोड करून घ्यायची. एक्सेलमध्ये आल्यानंतर मोठा डेटा येतो. त्यातले फक्त काय करूया आपण लॉग इन नेम ठेवूया. लिगल नेम ठेवलं. त्याच्यानंतर मंथ ठेवलं. सेंटर कोड ठेवला. कंप्लीटेड सेशन आणि इंटरनल मार्क्स MSBT हे 5 कॉलम फक्त ठेवले. बाकीचे कॉलम डिलीट करून टाकायचे. याला सेव्ह ॲज CSV करायचं आणि इथं ती फाईल अपलोड करून टाकायची. इथं तुम्ही डेटा अपलोड करू शकता. इथं तुम्ही अपलोड केला की डेटा डायरेक्टली एकत्र दिसेल. तुम्हाला एक एंट्री करत बसायची गरज नाही. सगळ्या मुलांचा डेटा एकदम अपलोड करून टाका. पण तो सोलरचे मार्क्स आहेत. पण जर का मिसमॅच असेल तर ते मार्क्स तुम्हाला इथं अपडेट करता येतील आणि मग तुम्हाला मॉनिटर करता येईल की कोण विद्यार्थी मागे आहेत कोण पुढे आहेत हे तुम्हाला पक्क लक्षात ठेवता येईल. जे ऑलरेडी पुढे आहेत त्यांची मदत घेऊन जे मागे विद्यार्थी आहेत त्यांना पुढं कसं आणता येईल हे तुम्हाला पाहता येईल. जे खूपच मागे आहेत त्यांना ओव्हरटाईम करता येईल का किंवा स्टाफला थोडी मदत त्यांना करता येईल का. 3-3 सेशन दररोज पूर्ण करता येतील का हे फोकस करता येईल. आणि विद्यार्थ्यांना सुद्धा एकत्र डेटा दिसला तर थोडेसे सिरियस होतात. आणि मेन म्हणजे ॲव्हरेज आपल्याला काढता येतं की बा साधारणतः 30चा ॲव्हरेज आहे. तर एकही विद्यार्थी 30च्या खाली असू नये असा प्रयत्न करायचा. ॲटोमॅटिकली हा ॲव्हरेज जाईल 35वरती. मग त्या मुलांना म्हणायचं एकही विद्यार्थी 35च्या खाली नको आहे. सगळे 35पर्यंत आले की हा ॲव्हरेज जातो 40पर्यंत. कारण काही विद्यार्थ्यांनी 47पर्यंत मजल मारलेली आहे. काही विद्यार्थी 45पर्यंत गेलेले आहे. त्यामुळे हा ॲव्हरेज सतत वाढत जाणार आहे. ज्यांचे मार्क्स कमी आहेत आणि सेशन कमी आहेत त्यांचे वाढले की ॲव्हरेजसुद्धा वाढत जातो आणि सतत ॲव्हरेजला क्रॉस करण्याचं त्यांना टार्गेट आपल्याला देता येईल. तर अशा पद्धतीने आपल्याला विद्यार्थ्यांच्या परीक्षा वेळेत पूर्ण करून घेता येतील जर आपल्याला
हा डेटा वारंवार पटपट भेटत राहिला तर विद्यार्थी मोबाईलवरती ॲक्सेस करतील, अगदी स्टाफला सुद्धा ॲक्सेस करता येईल. याला लॉग इन वगैरे काही नाही आहे. लॉग इन फक्त कंट्रोल पॅनलला डेटा अपलोड करताना आणि एडिट करताना लागणार आहे, बाकी वेळीच लागणार नाही. तर सगळा इराचा डेटा इथं सिंक होतोय आणि आपल्याला खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल करता येईल. आता सोल्युशन ॲप घेतलेल्या आणि IMS घेतलेल्या लोकांसाठी हे सॉफ्टवेअर आपण सध्या फ्रीमध्ये उपलब्ध करून देत आहोत. ज्यांना याचा लाभ घ्यायचा आहे त्याने आम्हाला DM करा. छाया मॅडम, साहेबा मॅडम किंवा मला तिघांपैकी कुणालाही एकाला DM करा. तुम्हाला लगेचच ही ॲक्टिव्हिटी आम्ही चालू करून देतो. धन्यवाद.